पोटनिवडणुकीसाठी मतदानाचा रणसंग्राम। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांसह पार्थ पवारांनी मतदानाचा हक्क बजावला। मतदानापूर्वी सुनेत्रा पवार यांच्याकडून दिवंगत अजित पवार यांच्या स्मृतीस्थळी अभिवादन। अजित पवारांनी बारामतीसाठी मोठं योगदान दिलंय। विकास कामांची आठवण ठेवून बारामतीकर मतदान करतील। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार मतदानाच्या वेळेस भावूक। रोहित सिंगला अटक व्हायलाच हवी, जय पवारांचं स्पष्ट मत। दादांच्या विमान अपघात प्रकरणाचा तपास सीआयडीकडे। पुढील 2-3 आठवड्यात सर्व चित्र समोर येईल, जय पवार यांचं वक्तव्य। राहुरीमध्ये अक्षय कर्डिले यांनी मतदानाचा हक्क बजावला। वडील सोबत नाहीयेत पण आशीर्वाद पाठीशी आहेत, कर्डिले यांच्याकडून विजयाचा विश्वास व्यक्त। तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्येही मतदानाची रणधुमाळी। तामिळनाडूमध्ये स्टॅलिन तर पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींची प्रतिष्ठा पणाला। बंगालच्या माता आणि कन्यांच्या सुरक्षेसाठी मतदान करा। गृहमंत्री अमित शहांची मतदारांना साद। ट्विट करत घुसखोरी आणि सिंडिकेट राजवरून तोफही डागली। शिवाजी कोण होता पुस्तकावरून वाद। आमदार संजय गायकवाड यांच्याकडून प्रकाशक आंबींना फोनवरून अश्लील शिवीगाळ आणि धमकी। महाराजांविषयी आदर दाखवताना गायकवाडांचीच जीभ घसरली। ऑडिओ क्लिप व्हायरल। नेस्को प्रकरणामध्ये इंटरनॅशनल पेडलरच्या पत्नीला अटक। फरार पेडलरची पत्नी जिया जेकब अटकेमध्ये। वनराई पोलिसांकडून शोध मोहीम तीव्र। राज्यात पुढील 3 दिवस वादळी पावसाचं संकट। कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याला येलो अलर्ट। विदर्भ वगळता सर्व वादळी पावसाची शक्यता।